शहीद पोचीराम कांबळे स्वयंसहायता बचत गटाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष व्याख्यान उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीड येथील प्रसिद्ध विचारवंत मान्य श्री अजिंक्य चांदणे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नांदेड शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तर आज शहीद पोचीराम कांबळे बचत गटाच्या वतीनं नांदेडमध्ये जो प्रबोधनाचा कार्यक्रम झाला, या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्ग या कार्यक्रमाला आलेला होता आणि फुलेशाहू आंबेडकरांचा विचार हा पेरण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत असतं, दरवर्षी होत असतं। मी माझे विचार, बाबासाहेबांचे, फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। ही व्याख्यानमाला अशीच अखंड अविरत चालू राहावी, या त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आरक्षण वर्गीकरण हा जो देशामध्ये चालू असलेला जो भाजपच्या माध्यमातून जी पॉलिसी राबवली जाते आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाची, आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र सरकारला जे बदर समिती दिलेली आहे, या बदर समितीचा फॉर्म्युला जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याच्यानंतर आमच्यासारखी जी मंडळी आहेत ही त्याच्यावर भाष्य करतील। तर शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण दोनही झालेलं आहे। शिक्षणाच्या माध्यमातून जो बहुजन समाज आज मोठ्या पदांवर, मोक्याच्या जागेवर जात होता, ज्या शाळा आहेत या मराठी माध्यमाच्या शाळा आज बंद पडण्याची स्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। त्याचं कारण आहे की खाजगी शाळा ज्या आहेत, या खाजगी शाळा इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून, ज्याला इंटरनॅशनल असं नाव दिलं जातं, या माध्यमातून मराठी शाळा या डब घायला आलेल्या आहेत। त्यांची पटसंख्या कमी झालेली आहे, विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे आणि अशा खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे। म्हणजे एखाद्या एरियामध्ये 4-4 शाळा उघडून, इंग्लिश स्कूलसारख्या शाळा उघडून ज्या सरकारी शाळा आहेत, या सरकारी शाळा बंद करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचण्यात येत आहे। ज्या माध्यमातून बहुजनांची पोरं जी DED करून BEd करून शिक्षक होत होती, ती प्रक्रियासुद्धा बंद करण्यात आलेली आहे। शिक्षक भरती बंद करण्यात आलेली आहे आणि प्रायव्हेट शाळा उघडून बहुजन समाजाच्या जे कष्टकरी कामगार मंडळी असतात, यांची मुलं मात्र खाजगी शाळामध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांना तिथपर्यंत त्यांची ऐपत नसते आणि मराठी शाळा तर बंद पाडायला लागल्यात। मग नेमका हा प्रश्न किती मोठा आहे याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे।